नमस्कार, लोकशक्ती टी1 या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण केंदूर येथे आलेलो आहोत आणि केंदूर येथील नाथांचे मंदिर आहे त्या संदर्भात जे बाबा आहे डोकरे बाबा आपल्याला माहिती देणार आहे। काय माहिती ह्या मंदिरांसंदर्भात? हे कानिपनाथाचं मंदिर आहे। कोणकोणते मंदिर आहे इथं कानिपनाथाचं आहे, गोरक्षनाथाचं आहे, आपलं गोरखिबाचं आहे, एक मारुतीचं आहे, गणपतीचं आहे। कधीपासून हे लय जुन्या काळापासून आहे। तुम्ही कधीपासून इथे येत आहे? आता मला झाली 50 वर्ष। त्याच्या अगोदर आमचे वडील येत होते, वडिलांच्या अगोदर आजोबा येत होते। हे जागृत देवस्थानी लोक लय येतात लांबून लांबून। हा, कधी यात्रा कधी असते इथं? ही रंगपंचमीची यात्रा असते। यात्रेला काय नैवेद्य असतं? पोळीचा आपलं पुरी भाजी असं। हा, अजून याच्या समोर जे मंदिर आहे ते कोणतं आहे? ते याचंच ठाण आहे पुढचं। काय नाही त्या मंदिरात? त्याचं कानिपनाथाचंच आहे। हे पहिलं देव तिथं होते, तिथून हे बघतामध्ये आमचा गदीपूरचा होता, तेव्हा ते यांच्या मागं आले, म्हणजे जुन्या काळात सांगतात। मग आता इथं जी मंदिर आहे कोणकोणती विशेष त्यांची नावं काय काय? हे गोरखिबा, हे कानिपनाथ आणि मागं गणपतीचं आहे, पुढं मारुतीचं आहे, त्या शेजारी भक्ताचं मंदिर आहे आणि खाली हे मारुतीच्या भक्ताचं मंदिर आहे, आपलं याच्या कानिपनाथाच्या कानिपनाथाच्या भक्ताचं। हा, आणि खाली याचं आहे मायबाच। हा, तर धन्यवाद। आपल्याला अजून काय माहिती आहे का ह्या संदर्भात? नाही एवढी माहिती आहे भाई आपल्याला माहिती। देवाच्या भक्ताचं एक ठाण आहे। नमस्कार, लोकशक्ती टी1 या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण केंदूर येथे आलेलो आहोत आणि केंदूर येथील निसर्गाच्या सानिध्यात डोंगरावर स्थापन केलेलं एक मंदिर आहे। मंदिराचं नाव आहे भरपूर मंदिर आहे इथं। एक म्हणजे कानिपनाथाचं मंदिर आहे, दुसरं म्हणजे गोरक्षनाथाचं मंदिर आहे आणि भरपूर मंदिर आहेत। त्या संदर्भात आज आपण जे भक्त आहे त्यांची मुलाखत घेणार आहोत। ते रामदास सुकरे नावाचे भक्त आहे आणि ते सविस्तर अशी माहिती सांगणार आहे। नमस्कार। नमस्कार। आपण कुठून आलात आणि आपल्याला काय वाटतं मंदिरासंदर्भात? खडकवाडीवरून आलोय। ह्या मंदिराविषयी म्हणजे माहिती ही फार जुन्या काळातली मंदिर आहेत। कारण यात्रेला भरपूर काही लोक जमतात। रंगपंचमीची यात्रा असते। गोरक्षनाथ आहे, मारुती आहे, कानिपनाथ आहे, गणपतीचं आहे, मायबाबाचं आहे, ही अशी भरपूर मंदिर आहेत इथे। आणि मंदिर पाहिलं आपल्याला काय वाटलं? नाही, एकदम मस्त वाटलं, छान वाटतं इथं, वातावरण मस्त आहे। तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर खूप भारी वाटलं? नाही, भारी वाटलं। मंदिर पाहण्यासारखी आहेत। अजून काय माहिती वाटतं आपणास? आता काय बाकीची माहिती दुसरी? तर अशा रीतीने रामदास सुकरे खडकवाडीवरून आलेले आहे मंदिर पाहण्यासाठी। त्यांनी कानिपनाथाचं दर्शन घेतलेलं आहे, त्याचबरोबर त्यांनी गोरक्षनाथाचं दर्शन घेतलेलं आहे आणि अनेक मंदिरं त्यांनी पाहिलेलं आहे। खरंच भारतीय संस्कृतीत मंदिरांना अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। अनन्यसाधारण मंदिरांना महत्त्व असल्यामुळे ही मंदिरं डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य भागात असतात। अनेक भाविक येतात, पाहतात आणि तिथे येऊन त्यांचं मन मात्र ते शांत होतं, कारण तिथे त्यांना एक शांती लाभते। अशाच रीतीनं जर आपणास भाविकांना जर दर्शन घेण्यासाठी तर ते केंदूर ते आळंदी ह्या रोडला जे मंदिर आहे, केंदूर गावामध्ये गोरक्षनाथाचं जे मंदिर आहे, नाथांचं जे मंदिर आहे, कानिपनाथांचं जे मंदिर आहे, ते तुम्ही घेऊ शकता दर्शन। धन्यवाद। धन्यवाद।